ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा, द्यावा पदी विसावा देवा, द्यावा पदी विसावा देवा, शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा. चिंतन ध्यानी तव गुणगानी, चिंतन ध्यानी तव गुणगानी, खंडमुळीच नसावा देवा, खंडमुळीच नसावा देवा, शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा. जनसेवा ही त्वत्पद सेवा, जनसेवा ही त्वत्पद सेवा, बोध मनात ठसावा देवा, बोध मनात ठसावा देवा, शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा. मी तू ऐसा. आजच्या म्हणण्यासाठी शास्त्रभाग मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 12 ते 14 वचने. मत्ते अध्याय 7 12 ते 14 ही वचने. ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट ग्रंथ हेच होत. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. ह्या वचनाद्वारे प्रभू आम्हा सर्वांना आशीर्वाद दे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि विपुल कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण मत्ते 7 12 ते 14 या वचनांवर थोडा वेळ मनन करणार आहोत. यात प्रामुख्याने 2 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आमच्या वागणुकीसाठी ख्रिस्ताने दिलेला सुवर्ण नियम, आणि दुसरा मुद्दा म्हणजे सार्वकालिक जीवनाकडे जाणारा दरवाजा. प्रियांनो, आपल्या सभोवतालच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की दुसऱ्यांनी माझ्याशी चांगलं असावं. त्यांच्याकडून ते अपेक्षा करतात किंवा इच्छा बाळगतात की सर्वांनी माझ्यासोबत चांगले वागावे, कोणी माझ्याबरोबर वाईट वागू नये, तर दुसऱ्यांनी माझ्याशी प्रामाणिकपणे वागावे, प्रेमाने वागावं, मला मान सन्मान द्यावा, लोकांनी मला आनंद द्यावा, आनंदाने प्रेमाने त्यांनी माझ्याशी बोलावं. होय, ही फार चांगली अपेक्षा आपण लोकांकडून करतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त या 12व्या वचनामध्ये स्पष्ट सांगतो की तुमची लोकांपासून जी अपेक्षा किंवा इच्छा आहे की त्यांनी प्रेमाने, आनंदाने, सत्याने, विश्वासूपणाने, सौम्यताने आणि आदराने, सन्मानाने
माझ्याशी वागावं अशी जर तुमची मनापासून इच्छा असेल तर प्रभू येशू या ठिकाणी सांगतो की तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा. जर लोकांनी प्रेमाने तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा. तसेच तुमची इच्छा आहे की लोकांनी माझा आदर मान सन्मान करावा तर तुम्ही त्यांचा मान सन्मान आदर करावा. अथवा लोकांनी सौम्यतेने तुमच्याशी वागावे अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याशी सौम्यतेने वागा. मग ते देखील तुमच्याशी तशीच वागणूक ठेवतील. तुम्हाला देखील ते मान सन्मान देतील. प्रथम तुम्ही तसे वागा जसे तुम्हाला वाटतं की त्यांनी वागावे. यालाच सुवर्ण नियम म्हणतात माझ्या प्रियांनो. दुसरा मुद्दा, जीवनाकडे जाणारा दरवाजा. होय, हा दरवाजा अरुंद आहे. इतका सहज आणि सुलभ किंवा सोपा मार्ग नाही. या अरुंद मार्गाने जाताना लोक तुमचा द्वेष करतील, तुमचा अपमान करतील, तुमचा छळ होईल. परंतु योहान 14:6 प्रमाणे जो मार्ग आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याच प्रकारे योहान 10:9 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तच दरवाजा आहे. तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणे, अवलंबून असणे, त्याचा स्वीकार करणे, पापाचा त्याग करून त्याच्या मागे चालणे हेच उचित आहे. या मार्गाने जाणारे थोडे आहेत. तेव्हा प्रभू आम्हा प्रत्येकास या अरुंद दरवाजाने आत जाण्यास सांगतो आहे. प्रभू त्याची कृपा आम्हाला पुरवो यासाठी की आम्हाला या अरुंद दरवाजाने आत जाता येईल. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आम्हाला जगण्यासाठी सुवर्ण नियम दिलेला आहे आणि अरुंद दरवाजाने आत जाण्यास सांगितले आहे, त्याप्रमाणे वर्तण्यास करण्यास आम्हा प्रत्येकास सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. मी तू ऐसा भेदनु रामा, मी तू ऐसा भेदनु रामा, देतव पायी विसावा देवा, देतव पायी विसावा देवा, शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा, द्यावा परी विसावा देवा, द्यावा परी विसावा देवा, शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा देवा, शुभवर मला असावा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.